स्वर्गीय श्री कृष्णाजी येवले विद्यालय दहिंद्री येथे सुरणी केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळांचं क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच बुधिया जामुनकर तर उद्घाटक म्हणून पंचायत समिती सदस्य रामकली भुसुम हे उपस्थित होते। क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन पंचायत समिती सदस्य रामकली भुसुम यांनी केलं व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल कोल्हे यांनी केलं। या स्पर्धेतील उद्घाटक सामना चुरणी जिल्हा परिषद शाळा व जिल्हा परिषद शाळा गांगरखेडा यांचा होता। मी अनिल कोल्हे, केंद्र प्रमुख समूह साधन केंद्र चुरणी। आज दिनांक 20/12/2019 रोजी समूह साधन केंद्र चुरणी अंतर्गत असलेल्या 11 शाळांचा प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव स्वर्गीय श्री कृष्णाजी येवले विद्यालय दहिंद्री या ठिकाणी संपन्न होत आहे। या केंद्रातील संपूर्ण 11 शाळेतील जवळपास 245 विद्यार्थी या क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होणार आहे। संध्याकाळी या सगळ्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या ठिकाणी जिंकलेली चमू बीट स्तरावर आणि बीट स्तरावर जिंकलेली चमू तालुका स्तरावर खेळणार आहे आणि हा अतिशय सुंदर अशा वातावरणात हा क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे। संपूर्ण खेळाडू विद्यार्थ्यांना मी समूह साधन केंद्र चुरणीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो। मैं रवि बेटेकर समूह साधन केंद्र चुरनी के अंतर्गत प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव यहाँ चल रहा है और खुशी की बात यह है कि यहाँ हमारे बच्चे को एक तरह से खेलने में उत्सुकता बढ़ रहा है उनका, और यहाँ से जो चमू जीतेगा वो तालुका स्तर पर खेलेगा। और वैसे ही सभी बच्चों को और शिक्षक वृंदों को मैं मेरे तरफ से हार्दिक शुभेच्छा देता हूँ। अनिल गायकी या स्वर्गीय श्री कृष्णाजी येवले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दहिंद्री चुरणी येथील ज्येष्ठ शिक्षक या 11 शाळांचा क्रीडा महोत्सव आमच्या या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये या ठिकाणी होत आहे। त्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी माननीय श्री केंद्रप्रमुख श्री कोल्हे सर यांनी आमच्या शाळेला दिली आणि ती आम्ही यशस्वीपणे या ठिकाणी पार पडत आहे। आणि या ठिकाणी जो विद्यार्थी जिंकतील त्यांना आम्ही निश्चितच तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आणखी जोमाने खेळण्यासाठी उत्सुक करू। या स्पर्धेला गावातील अनेक युवकांनी हजेरी लावली। पंच म्हणून बिल्वे सर यांनी काम पाहिले व शालेय क्रीडा महोत्सव यशस्वीपणे पार पडला। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।